तर व्यंकय्या नायडूंच्या या वक्तव्यानंतर आता शेतकरी नेत्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि आता आपल्याबरोबर आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी. शेट्टी साहेब, तुम्ही ऐकलं असेल व्यंकय्या नायडू काय म्हणतात, पहिली प्रतिक्रिया. व्यंकय्या नायडूंचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 वर्षापूर्वी या देशातल्या शेतकऱ्यांना स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव देण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि ते आश्वासन जर वेळेवर पाळलं असतं तर शेतकऱ्यांची शेती तोट्यात गेली नसती. केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, कारण नको त्यावेळी अनावश्यक आयात निर्यातीवर निर्बंध हे जे काही कारनामे कृषी भवन मधून केले गेलेले आहेत त्यामुळे शेतीमालाचे भाव पडलेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज चढलेलं आहे. व्यंकय्या नायडू यांना जर कर्जमाफी मागणं हे फॅशन वाटत असेल तर त्यांनी पहिल्यांदा आपल्या नेत्यांना त्यांचे शेखर असलेले व्यंकय्या नायडू या सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांच्या डोक्यावर पापाची जबाबदारी स्वीकारावी. शेट्टी साहेब, धन्यवाद. एबीपी माझाकडे प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. काही